एक म्हणजे मला याच्याबद्दल काहीच मालूम नव्हतं. माझ्यापाशी सारंच काही बराबर होतं. कोणाच गोष्टीची मला उणीव नव्हती. मला माझ्या परिवारामध्ये 3 मुलं 3च मुली एवढा परिवार माझा होता. तसेच आमची आई आणि आमचे वडील असं आमचं फार मोठं कुटुंब होतं दादा. पहा, शेती फार कमी होती, परंतु आमचा मुलगा शेती करायचा आणि त्या शेतीमध्ये आम्हाला असं शेती कमवून आम्ही दुसऱ्याची शेती ठेक्याबटेईनं करून आमचा मुलगा कमीत कमी 2-4 लाखाचं पीक घेत होता. लोकांना असं वाटलं का याच्यापाशी ह्या सरकून राहिला आहे, याले मांग कसं आणाव, ह्या लोकांचा उद्देश होता दादा. म्हणून आमचा एक मुलगा सुधाकर कानडे, आता मरून देव झाला दादा, तो ह्या शेती करत होता आणि त्या शेतीमध्ये आम्हाला पुष्कळ अशी उन्नती होत होती आणि आम्ही दिवसांदिवस पुढे जात होतो. आणि माझा व्यवसाय दुधाचा होता दादा. मी नरखेड शहराला दूध पुरवत होतो. असं लोकांच्या पोटात आलं आणि माझ्या मुलाला एका जाणत्यानं जादूगिरी दाखवून आमचा मुलगा बिमार पडला दादा. पहा, त्यावेळेस मी जादू टोण्यावाले पुष्कळ पाहिले. मला कमीत कमी नाही दादा, त्या लोकांना मला 2-3 लाखात निवडून आणलं. पहा, निवडून आणल्यावर म्हणे काका गावचे लोक असे आहे, गाव तिथं गोजरी राहते दादा. लोक म्हणे काका म्हणे हे जाणते जुनतेच पुनसील का काही म्हणे दवाखाने करशील. तेव्हा मी नरखेडचे दवाखाने केले. नरखेड म्हणजे माझ्या मुलाला आराम लागला नाही, म्हणून मी माझ्या मुलाला घेऊन काटोलमध्ये गेलो. काटोलमध्ये माझ्या मुलाला दाखवलं, परंतु तिथेही माझ्या मुलाला आराम लागला नाही. म्हणून मी नागपूरला धरमपेठला सोलटेक मध्ये ऍडमिट केलं. तिथे मला कमीत कमी नाही दादा 2 लाख तिथं लागले. 2 लाख लागल्यावर मी पैशाने बर्बाद झालो. पैशाची मापाशी काहीच नव्हता असंही म्हणाले काही हरकत नाही. तेव्हा दादा असं करता सोडता माझा मुलगा सोलटेक मध्ये ऍडमिट असताना माझ्या मुलाला तिथून त्यानं लुटून घेतलं. याच्यापाशी पैसा नाही म्हणून आम्हाला तिथून सुट्टी दिली दादा. पहा, सुट्टी दिल्यावर आम्ही माझ्या मुलाला घरी आणलं. घरी आणल्यावर मी पोरगा मच्छीसारखा तडफडत होता दादा. तुम्हाला काय सांगू, जसा राम सीताले वनवास झाला तसा आमच्या जीवावर वनवास झाला दादा. असा मुलगा आमचा तडफडत होता. त्यावेळेस आमची सेविका म्हणायला लागली मला का मुलाला म्हणे असंच मारान का. त्यावेळेस मी माझ्या मुलाला घेऊन नागपूरला सुपर मेडिकलला ऍडमिट केलं. सुपर मेडिकलला ऍडमिट केल्यावर माझा मुलगा दादा 8-10 दिवस तिथं राहिला आणि माझ्या मुलाचा मृत्यू झाला दादा. पहा, माझ्या मुलीच्या मरण पावल्यावर आणि ज्यावेळेस मी गावात फोन केला तर माझं अख्खं गाव दादा एकही कोणी नाही होता का असा कोणी आमच्या घरी आलं नाही. मी रात्रीचे 10 वाजता आमच्या मुलाची अंतिम मुलाला आणलं. त्यावेळेस गाव पुरं होतं. गाडी लोक मारत नव्हता एवढं लोक होता दादा. पहा, आणि दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाचा अंतिम संस्कार केला. त्यावेळेस तर तुम्हाला सांगतो का गावचे लोक पुष्कळ असे का कोणी आमदार किंवा खासदार मेला असं वाटत होतं. पहा, त्याच दिवशी दादा मुलाचा अंतिम संस्कार झाला आणि माझी मुलगी लग्नाजोगती मुलगी होती दादा. त्या मुलीच्या अंगात पुन्हा आलं, पुन्हा त्यानं मला पछाडलं. पहा दादा, तिच्या अंगात आलं. ते म्हणत होती मध्ये बाबा हे दिसते, मध्ये ते दिसते. आता कसं करावं म्हटलं बा, आता मुलगा मेला, आता या पोरगीले मारते का काय म्हणून दादा मी पुन्हा जाणते केले.
सावरगापाशी तपणी आहे दादा. त्या तपणीला बालपांड्याकडे नेलं. त्यांना बी आम्हाला काही तागेदुरे दिले. त्यांना आपलं पाणी फाणी काय काय म्हणते ते दिलं आणि आम्हाला घरी पाठवलं दादा. त्यावेळेस आम्ही आमच्या निवासस्थानी आलो. त्यावेळेस माझा साडभाऊ दहेगाव जोशीले राहायचे दादा. त्याने मला फोन केला. अगा म्हणे पाय दादा, तू तावली शेतीवाडी सीन तरी तुले पुरणार नाही. तू म्हणून म्हणतो म्हणे का तुला अगरबत्तीचा धर्म घेऊन घे. त्यावेळेस दादा मला अगरबत्तीबद्दल काहीच मालूम नव्हतं. काहीच असं मालूम नव्हतं अगरबत्ती कायले म्हणते. एका अगरबत्तीनं म्हटलं एवढे दवाखाने केले. एका अगरबत्तीत आपला समाधान होईन का ना आपली मुलगी दुरुस्त होईन का. त्यावेळेस दादा माझ्या मुलीला, आमचा मुलगा, मी, आमची शेवकीन एवढे जण आम्ही कलमेश्वरला गेलो. आणि कलमेश्वरला घेऊन आमच्या मार्गदर्शकाकडे गेलो. त्यावेळेस त्यानं सांगितलं काका म्हणे दादा मार्ग घेतो हे बराबर आहे, पण तू न म्हणे तुझ्या घरी काही फोटो असतात जेव्हा धर्म असतात त्याचं विसर्जन केलं का. तर मी म्हटलं नाही. तर पहिले एक काम कर म्हणे, तू पहिले विसर्जन कर. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी माझ्याकडे ये म्हणे दादा. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी आखाडी आली होती. मी पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो आणि मार्ग घेऊन घरी आलो. आखाडीचा दिवस होता दादा. पहा, आमच्या साहेबांना आम्हाला चांगल्या शब्दात मला सांगितलं का दादा म्हणे पाय ह्या मार्ग पावल्यावर दुःख जे असन तेवढं पुरं नाहीस होते असा शांत शब्दात. आणि त्यानं आम्हाला मार्गदर्शन केलं. 2 तास मार्गदर्शन केलं आणि आम्ही आमचा मार्ग घेऊन आमच्या निवासस्थानी आलो. त्या दिवशी 3 दिवसामध्ये माफीचे कार्य दिले होते दादा. पहा, आखाडीचा दिवस होता आणि काही कामासाठी मी काटोलला राहिलो. आमची शेवकीन, आमचा मुलगा आणि आमची मुलगी घरी आले. पहा, आखाडीचा दिवस होता. पुन्हा पोरीच्या अंगात आलं दादा. मार्ग घेतल्यावर पुन्हा मागात आलं. असं अंगात आलं का आमच्या इथं रडबुक सुटली. माझं काम झाल्यावर मी घरी आलो. घरी आल्यावर मी आमच्या शेवकीन रडत होती. मी म्हटलं पोरगी मेली. पहा, आता म्हणे आपण काय करू. आपल्या पोरीच्या पुन्हा अंगात आलं म्हणे. आता करायचा कोणता मार्ग घ्यायचा. त्यावेळेस आमच्या साहेबाने सांगितलं. मी म्हटलं साहेब पुन्हा माझ्या मुलीच्या अंगात आला, आता करावं काय. त्यावेळेस आमच्या साहेबांना सांगायला काय घाबरू नको म्हणे. तू 11 फुका तर तीर्थ कर म्हणे. पोरीला दोन्ही डोळ्यानं न केलं होतं दादा. तिने दिसत नाही होतं. तिच्या नाका तोंडातून रक्त पडत होतं. अशी परिस्थिती त्या मुलीची होती. 11 फुकाच्या तीर्थानं दादा तिच्या डोळ्याने दिसायला लागलं आणि सारंच काही बराबर झालं दादा. म्हणून अंजनीच्या हनुमंता तुला करतो नमन देवा, करतो नमन. अंजनीच्या हनुमंता तुला करतो नमन देवा, करतो नमन. देवा दोन्ही हातानं दोन्ही हातानं तेव्हा दाई बोटानं तुला करतो नमन देवा, करतो नमन. एका बोटानं तुला लावतो चंदन आणि बेल फुल वाहून तुझे करतो पूजन देवा, करतो पूजन. बेल फुल वाहून तुझे करतो पूजन देवा, तो पूजन. त्या सेवकाच्या दुःखाशिरी ये जो धावून देवा, ये जो धावून. पहा दादा, अशी परिस्थिती माहोल होती. कोणत्याही दुःखाशिरी भगवान बाबा हनुमानजी उपस्थित. भगवान बाबा हनुमानजी आपल्या दुःखाशिरी धावत येते आणि अशा प्रकारे माझं दुःख दूर झालं. म्हणून तुम्हाला सांगतो दादा, परमात्माचा मार्ग फार छान आहे. या मार्गासारखा मार्ग तुम्हाला अख्ख्या जगात भेटणार नाही असं मी तुम्हाला सांगतो दादा. काही नागपूर सारख्या शहरामध्ये जा, काही मानत नाही. मार्ग घेते पुन्हा दारू पेते. निखळ त्याच्या घराले पाट्या आहे.
म्हणून ह्या दादा आपला देह भगवंतानं निर्माण केला म्हणून ताडी माणीचा पिंजरा केला, ताडी माणीचा पिंजरा केला, त्याच्यात रागो बसवला, त्याच्यात रागो बसवला.